नमस्कार मित्रांनो, ड्रायव्हरची एक प्रसन्न सकाळ आहे आणि आज आपल्याला ना ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायला जायचं आहे. जपानमध्ये ना दर 3 वर्षांनी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला रिन्यू करावं लागतं आणि रिन्यूची प्रोसेस काही कॉम्प्लेक्स नसते जास्ती. त्याचं कसं असतं की समजा तुमचा रिन्यूची डेट संपती आहे तर त्याच्या महिनाभर अगोदर तुम्हाला एक पोस्टकार्ड येतं आणि त्या पोस्टकार्डमध्ये तुम्हाला तुमचं एक्झाम ठिकाण, एक्झाम नसती ती लेक्चर्स ऐकायचे असतात ते. तर लेक्चर कुठनं तुम्ही अटेंड करणार ती वेळ आणि ते ठिकाण सिलेक्ट करावं लागतं आणि मग त्या दिवशी तुम्हाला त्या सेंटरवर जावं लागतं आणि 2-2.5 तासाचं लेक्चर असतं ते ऐकायचं, त्याचे रिन्यूचे पैसे वगैरे भरायचे आणि तुम्हाला रिन्युअल लायसन्स मिळतं. आता दाखवतो तुम्हाला मी ते कसं आहे ते. आणि सगळ्यात अवघड काय असतं माहिती आहे का जपानमध्ये, की ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं सगळ्यात अवघड असतं. त्याची पण एक प्रोसेस आहे, ती पण सांगतो तुम्हाला मी. आपल्याकडे कसं प्रत्येक गल्लीमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मारुतीचं म्हणा किंवा गणपतीचं मंदिर असतं, तसं जपानमध्ये ना असे प्रत्येक लेनमध्ये साधारणतः अशी छोटी छोटी मंदिरं असतात. आणि हे जे 2 सिंह बघता ना तुम्ही, तर हे असं काय म्हणतात त्याला, शक्तीचं प्रतीक आहे. आणि हे ओकिनावा म्हणून जपानमधला भाग आहे ना, त्या ओकिनावामध्ये खूप असतात. हे असं म्हणतात की हे आपल्या घराचं रक्षण करतात, तर त्यासाठी ते 2 सिंह असतात. तर आता आपण आलेलो आहे, हा बस स्टॉप आहे. ह्या बस स्टॉपवरून आपल्याला एक बस घेऊन जायचं आहे आणि तिथं ते कोतो, म्हणजे आम्ही जिथं राहतो ह्या वॉर्डमधलं एक ड्रायव्हिंग लायसन्सचं ठिकाण आहे, जिथे जाऊन मला ते लेक्चर्स ऐकायचे आणि ती बाकीची प्रोसेस पूर्ण करायची. त्याला साधारणतः 3 ते 4 तास लागणार आहेत. जपानमध्ये असे पेट सलून भरपूर दिसतात, कारण की लोक ते कुत्रे, मांजरं वगैरे भरपूर पाळतात ना, तर त्यांचं जे काही ग्रूमिंग वगैरे असतं त्यासाठी हे वापरतात, म्हणजे यूज करतात लोक. आज काही रविवार असल्यामुळे जास्ती गर्दी दिसत नाही आहे. कॉफी घेऊया आपली रेग्युलर. आता इथे आपले ओके, हे ते क्लासरूम आहे की जिथे आपलं लेक्चर होणार आहे. साधारणतः 2 तासाचं लेक्चर आहे आणि हे डॉक्युमेंट्स आहेत हे, की जे तुम्हाला रेफर करायला देतात ते, आणि त्याच्याबरोबर एक क्वेश्चनियर पण असतं. घ्यायचं आहे ना ते ह्या भागात घ्यायचं आहे. इथे पोस्टर लावले असतात त्यांनी रिक्रुटमेंटसाठी. आणि त्या बाजूला आहे बघा, त्या बाजूला आपलं लेक्चर. चला, संपलेलं आपलं काम. आपल्याला झाले ते 2-2.5 तासांचं लेक्चर होतं, ते झालेलं आहे. आतमध्ये ते व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळं बाहेरनंच, म्हणजे
बाहेरच आता संपल्यानंतरच व्हिडिओ काढलेला आहे. आता आपल्याला परत जायचं आहे घरी. या इकडून बस स्टॉपवरून बस आपली ते जाऊ आता. या बाजूला बस, या बस स्टॉपवरून आहे आता. काय लेक्चर काय ते 2-2.5 तासांचं लेक्चर असतं, पण चांगलं असतं. वेगळे त्या लेक्चरमध्ये काय करतात की अगोदर ते एक जे म्हणजे टीचर असतात ते वेगवेगळ्या रूल्स वगैरे सांगतात. नंतर मग एक खूप इम्पॅक्टफुल काय असं एक व्हिडिओ वगैरे दाखवतात की असं रेकलेस ड्रायविंगमुळं एका म्हणजे एका कुटुंबातला एक मुलगा कसा गेला म्हणून. ते खूपच हार्ट टचिंग होतं ॲक्च्युली. आणि त्याच्यातनं म्हणजे इम्पॅक्ट पण कळतो की कसं आपण कशा पद्धतीने ड्रायविंग करायला पाहिजे, काय करायला पाहिजे म्हणून. आणि नंतर मग व्हेकल म्हणजे वेगळे रूल्सचा व्हिडिओ असतो, तो पण दाखवतात की कसे ॲक्सिडेंट होऊ शकतात, काय होऊ शकतात, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. जपानमध्ये तसं खूप लोक व्यवस्थित चालवतात ड्रायविंग, तरीसुद्धा इतकी काळजी घेतात किंवा रूल्स समजून सांगतात ना, तर ते खूप भारी. म्हणजे आपल्यासारख्या देशामध्ये हे नक्की व्हायला पाहिजे की लायसन्स रिन्यू करतानासुद्धा या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. लायसन्स रिन्यू करताना पण तसे वेगवेगळे प्रकार असतात की समजा तुमचं कुठल्याच 3 वर्षामध्ये कुठलाच ॲक्सिडेंट झाला असेल तर तुम्हाला मग ते फक्त 2-2.5 तासांचं लेक्चरनी पुरतं. पण जर समजा काही मायनर जरी ऑफेन्स झाला असेल किंवा मायनर काही डिफेक्ट म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल ना, तर त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसिजर आहे. ती काय आपल्याला माहिती नाही, पण ते तिथं ते त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे तसं की हे अशा वेगवेगळ्या प्रोसेस आहेत म्हणून. पण चला आता बस आली माझी, निघूया, जातो. お客様にお願いします。優先席付近では携帯電話の電源をお切りください。それ以外の場所ではマナーモードに設定の上、通話はご遠慮ください。次は